तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे नागपूरमध्ये आणि आज मी अतिशय दुर्दैवी आणि तेवढ्याच अतिशय घृणास्पद प्रकार या ठिकाणी झालेला होता आणि तो प्रकार एका छोट्याशा मुलीच्या सावधानतेमुळे कसा पुढील अनर्थ टळला तर याविषयीची ही घटना जी काल घडली होती या ठिकाणी। तर मित्रांनो हा तो परिसर आहे आणि आपण बोलणार आहोत यामधील जे व्हिक्टिम्स आहेत त्याचे पालक आपल्यासोबत आहे। ज्या मुली या घटनेमध्ये सहभागी होत्या म्हणण्यापेक्षा ज्या व्हिक्टिम्स आपण त्यांना म्हणू शकतो, परंतु काही दुर्दैवी घटना घडण्याच्या पूर्वी त्या एका मुलीच्या सावधानतेमुळे पुढील अनर्थ टळला। आणि चला जाणून घेऊ आपण काय प्रकार घडला नेमका। बालकांवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या घटनेची। अशाच प्रकारची ही घटना होता टळली। तर चला जाणून घेऊ आपण या घटनेबाबत संपूर्ण माहिती। तर मित्रांनो हा आहे तो परिसर ज्या ठिकाणी ती दुर्दैवी घटना घडणार होती। आम्ही जाणार आहोत एक्झॅक्ट त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे सगळं घडलं होतं। बघूया नेमकं काय काय झालं। जी 4 वर्षाची फक्त मुलगी होती यांच्यासोबत यामी नावाची, तर त्या मुलीच्या पॅरेंट्सला देखील आम्ही भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत या घटनेची सविस्तर माहिती। तर काय झाली काय नेमकी घटना सांगू शकता? गेल्या 2 दिवसा अगोदर एक इसम 10-15 दिवसापासून कसं इथून चकरा मारत होता। अच्छा, या रस्त्याने? ह्या रस्त्याने। आणि हे यांचं घर आहे जे पाठीमागे दिसतंय? हो, ते घर आहे आणि हा रस्ता आहे। या बाजूला खूप घराची संख्या कमी आहे। इथं कसे ह्या आमच्या हे माझी मुलगी यामी आणि हिच्या 2 मैत्रिणी ह्या नेहमी कसं बाहेर खेळत असतात आणि तो इसम 10-15 दिवसापासून कंटिन्यू येणं जाणं करू राहिला। तो त्या दिवशी तो आला आणि त्या कोपऱ्यामध्ये उभा होऊन या भिंतीच्या कोपऱ्यात, कारण त्याला माहीत झालं की इथं कॅमेरा आहे म्हणून तो पहिले इथं उभा राहिला। त्याला ते कॅमेरे दिसले। अच्छा, इथे या कारपाशी तो उभा होता, परंतु या बाजूला कॅमेरे होते। हां, त्याला जसं माहीत पडलं की इथं कॅमेरे आहे, तो त्या भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहून यांना तो असलेली चाली काढून बोलत होता। त्यानंतर ह्या मुलीने ह्या दोन्ही लहान मुलींना खिचत घरी नेलं आणि माझ्या ओढत नेलं आणि माझ्या बायकोला सांगितलं की आंटी वो अंकल ऐसी गंदे इशारे करके हमको बुला रहा है। त्यानंतर मी घरातून लगेच बाहेर आलो। त्याला शोधत मी तिकडून गेलो। तो त्या नाल्याच्या कोपऱ्यात लपून होता। त्याला मी दिसलो, तो वर गेला। मग मी त्याला तसं तिकडं पकडून ठेवलं आणि लगेच मी 100 नंबर फोन करून पोलिसांना बोलवलं। तर ही आहे ती मुलगी? हो, ज्यामुळे हा जे काही समोरचं जे होतं वाईट अपघात होतो तो टळला। तो टळला। तर खरोखर या मुलीचं कौतुक करायला पाहिजे। बघा, ही एक मुलगी होती खेळणारी ना? हां, 1 2 3 ही यामी जी कडेवर आहे। हाँ, मैं मेरे दोस्त के पास खेलने गई थी ना, तो उसके पापा की जो कार थी ना, वहाँ से वो चोर निकला। तो क्या बोलते हैं, वो मैं दादी की इधर से निकली तो वो मुझे दिखा, तो वहीं पे वो घूम रहा था बार बार। फिर वो उधर साइड निकला और वहाँ एक बाउंड्री है ना, उधर साइड निकला। फिर टॉयलेट के जगह की तरफ मार रहा था वो। तो फिर उधर से आगे निकला। फिर वो जेब से कुछ चीज़ निकाला उसने, फिर देखा, फिर रखा, फिर और थोड़ा आगे गया। जो चीज़ देखा था वही निकाला, सूंघा और रुमाल को रख दिया और फिर ऐसे बुला रहा था। तब मैंने बोली मेरी दोस्त को, यामी मत जा। फिर हम लोग और 2 बार बुलाया तो यामी को बोली मैंने, यामी चलो घर के अंदर चलते। फिर इसकी यामी की जो मम्मी थी वो टॉयलेट करने गई थी, वो बाहर निकले तो उनने बोले क्या हुआ, इतने जोर की क्यों लाई इनको खींच के। तो मैंने बोली वो एक भैया है वहाँ ऐसे बुला रहे हैं। तो यामी की मम्मी ने उसके पापा को बुलाई तो वो तो दौड़े और उसको पकड़े। साथ में कौन था खेलने के लिए? मैं और मेरी बहन और मेरे दोस्त थे। अच्छा, बहुत अच्छा काम किया बेटा आपने, ऐसा ही काम करना चाहिए। कुठे होता? तर मित्रांनो हे बघा, हे आहे घटनास्थळ। या ठिकाणी त्या मुली खेळत असताना तो व्यक्ती आला होता
सर्वप्रथम तो या कारच्या मागे थांबलेला होता. इथे लपून तो लक्ष ठेवत होता लहान या मुलींवर, ज्या मुली इथे खेळत होत्या. काय करायला पाहिजे आपण नेमकं? नेमकं आपण आपल्या लेकरांना नेहमीच सांगायचं की नवीन कोणी व्यक्ती आहे, तो चॉकलेट देत आहे, खाऊ देत आहे म्हणून तो बोलवत आहे, गेलं नाही पाहिजे. असं प्रत्येक आईबाबांनी आपल्या लहान लेकरांना मोठ्या लेकरांना सांगावं लागेल. खास करून बॅड टच आणि गुड टच हां, ते शाळेत पण शिकवायला शाळेत पण म्हणजे कोणता माणूस कुठं हात लावत आहे, कशा प्रकारे आपल्यासोबत व्यवहार करत आहे, हे पण आईबाबांनी कसं लहान लेकरांना मोठ्या लेकरांना सांगितलं पाहिजे. हां. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ पूर्ण पाहिलाच असेल. तर काय वाटते आपल्याला या घटनेविषयी? आपण काय करावं आपण जेणेकरून आपल्या लहान मुलांचं रक्षण होईल? त्यांना काय समजावून सांगावं काय? तर याबाबत आपलं अमूल्य मत नक्की प्रदर्शित करा. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये घडू नये यासाठी प्रशासनाने काय पावले उचलायला पाहिजे याबाबत देखील आपण कॉमेंट्स जरूर करा. तर मित्रांनो, हा एक जनजागृतीचा माझा एक छोटासा प्रयत्न होता, त्या निमित्त मी हा व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओबाबत आपले काय मत आहे, काय प्रतिक्रिया आपल्या जरूर द्या. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.